नाशिकमध्ये आंदोलनाच्या दरम्यान शेतकरी आता आक्रमक झाले आहेत। सीबीएस परिसरात आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। शेतकऱ्यांकडून या दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे। तर सीबीएस परिसरात आंदोलकांनी या दरम्यान ठिय्या आंदोलन केलंय, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। शेतकऱ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। सीबीएस परिसरात आंदोलकांच्या वतीनं हा ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूया। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात गेल्या 3 दिवसापासून हे शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहे। सरकारसोबत कालची जी बैठक आहे ती निष्फळ ठरली, कुठलाही तोडगा यामध्ये निघालेला नाही। तरी पण मात्र हे आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहे। आजचा या आंदोलनाचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत येथून न उठण्याचा निर्धार या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे। 3 दिवसापासून जेवणही इथंच चालू आहे, झोपणंही इथंच चालू आहे। सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आहे। गेल्या वेळी देखील त्यांनी असाच पायी लॉंग मार्च मोर्चा काढलेला होता, मात्र तेव्हा सरकारने आश्वासन दिलेलं होतं, मात्र आश्वासनाची पूर्ती केली नाही। आता यावेळी आश्वासन नको, शासन निर्णय काढा असा निर्धार या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे आणि आपल्या मागण्यांसाठी ते खरं तर या ठिकाणी बसलेले आहे। जोपर्यंत सरकार या मागण्यांसंदर्भात सकारात्मक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आमच्या मागण्या सरकारने सकारात्मक घ्याव्या, नाहीतर आमचं जे आंदोलन आहे ते असं सुरू ठेवू असा जो पवित्रा आहे तो या आंदोलकांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता सरकारसोबतची एक बैठक निष्फळ ठरलेली आहे। आता पुढच्या बैठकीत सरकार नेमकं काय तोडगा काढतो, या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक होतं का, तोडगा काढतं का, हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।